आज मी तुम्हाला डाळ न शिजवता कुकरमध्ये डायरेक्ट सांबार कसं बनवायचं हे दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कुकर गरम झालं की त्यामध्ये तेल, मोहरी, जिरे घालायचे। उभा बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा कापताना पातळ कापायचा। कढीपत्ता घालायचा। आलं लसूण पेस्ट घालायची। याला चांगलं फ्राय करायचं। इथे काशी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा याला परतून घ्यायचं। परतल्यामुळे चव छान लागते। तर पाहू शकता इथे परतले। आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं। लाल मिरची पावडर आणि सांबर मसाला घालून परतून घ्यायचं। तर पाहू शकता रंग किती छान आलाय। तर मी इथे तुरीची डाळ 1 वाटी भिजत ठेवली होती। गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची म्हणजे सांबर छान होतं। गरजेनुसार पाणी घालायचं, मीठ घालायचं चवीनुसार, थोडासा गूळ घालायचा, गुळामुळे ॲसिडिटी होत नाही। कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर पाहू शकता तुम्ही मस्त असं सांबर आपलं तयार झालंय। तर इथे पाणी वर जाईल म्हणून मी इथे पाणी कमी घातलंय। हळद घालायची, मिक्स करायचं आणि गरम जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी घालायचं। आता घट पातळ तुमच्या आवडीनुसार पाणी घाला। चिंचेचा कोळ घालते। गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याला 2 मिनिटं कढत ठेवायचे। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा सांबर करून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेलं सांबर कसं झालं। अगदी हॉटेलमध्ये भेटतं तसं सांबर होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।